पहिल्या पावसात वसई विरार शहरात 2 तरुणांचा बळी गेला आहे। पहिल्या घटनेत विरारच्या अर्नाला समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या घटनेत नालासोपारा येथे पालिकेच्या पथदिव्यांमुळे विजेचा धक्का लागून 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। पावसाळा सुरू होताच वसईतील समुद्र किनारे पर्यटकांना खुणावू लागतात। रविवारी पावसाळा सुरुवात झाल्यानंतर पर्यटकांची वसईतील विविध समुद्र किनाऱ्यांवर गर्दी झाली होती। वसईच्या गावराई पाडा येथे राहणारा 19 वर्षीय देवराय राय हा तरुण आपल्या मित्राबरोबर रविवारी दुपारी विरारच्या अर्नाला समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता। तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाला। संध्याकाळी उशिरा त्याचा मृतदेह हाती लागला। या प्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। तर दुसऱ्या घटनेत नालासोपारा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे। रविवारी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते। रात्री 9:30च्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या महेश पार्क परिसरात साचलेल्या पाण्यातून 29 वर्षीय रोहन कासकर हा तरुण जात होता। तेथे असलेल्या पालिकेच्या पथदिव्याला त्याने आधार घेतला, मात्र पथदिव्यात पाण्यामुळे विजेचा प्रवाह होता। त्या झटक्याने रोहन खाली फेकला गेला। स्थानिकांनी त्याला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।